ही शितली बिनधास्त घरी यायला लागली की ग? येऊ दे की मग. अगं येऊ दे की काय येऊ दे, घरी येता येता घरची सून बसल. असं काय बी होणार नाही. जेडे, गोष्टी काय सांगून घडतात वय? बघितलंस ना म्हातारी बर कसं आजी नातीसारखं सुरू आहे. भाकरी महागात पडल्यात, बाकी काय नाही. अनुभव ग, तुला काय गरज होती तिचं एवढं कौतुक करायची? बघायला गेलं तर साधी परीक्षा पास झाली, आणि ते बी ऑक्टोबरची. तेच म्हणते मी. मग तुला एवढं कौतुक करायची काय गरज होती? अगं खोटं खोटं कौतुक काय खरं असतंय वे? आणि तू बी करत होतीसच की तिचं कौतुक. अगं मग मी तर कुठं खरं खरं कौतुक करत होते. पण जेडे, पण मला काही म्हातारीचं पटलं नाही. बघितलंस ना, म्हातारीनं 100 रुपयाची नोट हातावर ठेवली. तुझ्या कधी हातावर दिली का 10 रुपयाची नोट काढून? जाऊ दे ग मम्मी, कधी नव्हते पास झाली. मग तू कधी पास होत नाहीस वय? का आजपर्यंत एकदा बी झाली नाहीस? तुझ्यासाठी कन्वटीचा रुपये तरी काढला का कधी? जाऊ दे सोड. सोड काय सोड? तुझा एवढा साखरपुडा ठरवला मी, म्हातारीनं किती धुमाकूळ घातला लक्षात आहे ना? आणि तू म्हण सोड. हे बघ मम्मी, विरोधाला विरोध करून काहीच होत नाही. हे बघ जेडे, तू उगाच त्या शितलीच्या नादाला लागू नकस आणि अजिबात तिच्या संग राहू नकस. उगाच काहीतरी उद्योग वाढून ठेवशील. असं काय बी होणार नाही. उलट ती जेवढी आपल्या बरोबर राहील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. ती कसं काय? ती काय करतेय काय नाही याच्यावर लक्ष ठेवायची आपल्याला काही गरज नाही. उलट मी तर असं म्हणते, तिला एवढी जवळ करायची की तिने स्वतः येऊन सगळं आपल्याला सांगितलं पाहिजे. अगं भय, पण त्यानं काय होणार आहे? कसं आहे मम्मी, तिचं कच्च पक्क दुवा माहीत असल्याशिवाय आपल्याला नेमका कुठं घाव घालायचंय हे कळणार नाही. मी साखर पेरणी सुरू केली. आज आनंदाची बातमी घेऊन आली. उद्या काही वाईट बातमी असेल तर ती बी धावत येऊन आपल्याला सांगल. बघ बया, नाहीतर काना मागून येऊन तिकट व्हायची. मम्मी, तुला अजून एक गोष्ट माहित नाही. कसली ग? एक तर अजिंक्य आणि ती दोघं बोलत नाहीत, आणि आता शीतल पास झाली म्हणजे तिच्या घरचे तिच्या लग्नाचं बघणार. जेडे, एक मिनिट हं. तुला आत्ताच सांगून ठेवते, तुझ्या मनात जर अजिंक्यविषयी काय असेल ना तर ते आत्ताच काढून टाक. एक तर ती म्हातारी तुमच्या दोघांचं काही लगीन होऊ देणार नाही, आणि तुझं दुसरीकडे कुठं चांगलं करायचं ठरवलं तर अजिंक्य होऊ देत नाहीत. ही दोघं आजी नात मिळून का नाही तुझं काही भलं होऊ देणार नाहीत. आणि तुझा बाप गचबशा तोंडाचा, त्याच्या तोंडात बी शब्द बाहेर पडणार नाही. उगाच डोक्यात काय बी घेऊन बसू नकस. हा, आत्ताच सांगून ठेवते. बर. सौर्या, नाना नमस्कार. अरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जितू शेठ नमस्कार. नमस्कार, ये की ये. काय चाललंय सावरे? बस बस. अहो नाना बसायला नाही आलो अरे मी. बस तू. सुमन, ए सुमन, पाणी आण ग जरा. नमस्कार भैया. नमस्कार. सुमन, बोल, काय काम काढलेस? अहो काय नाना, कामासाठीच यायला पाहिजे असं काय आहे का? बर का नाना, गावात अशी मोजकीच घर आहेत जिथे आम्ही हक्कानं जातो. त्यातच आपलं एक घर. अरे बँकेच्या इलेक्शनच्या वेळेला मी तुझ्या विरोधात काम केले, तरी बी तू मनाचा मोठेपणा दाखवलास. आम्हाला सगळ्यांना मदत केलीस. राजकारण असावं ना तर हे असं. आहा नाना, राजकारणाच्या जागी राजकारण आणि रिलेशनच्या जागी रिलेशन. आपण राजकारण रिलेशन ह्यात गल्लत करत नाही. अरे हेच तर महत्वाचं आहे. नाहीतर आपण बघतोच आहे ना सोडानं पेटलेलं राजकारण. हा,
तू माझी कोंबडी मारलीस, मी तुझं वासरूच मारतो. काय तत्वच राहिले नाही रे. नाना अहो तुमच्याकडनं शिकलोय सगळं. तुमचाच वसान वारसा, बाकी काय. बर बोल, काय म्हणतोस? हा, शीतल पास झाल्याचं कळलं. वय तर नाना अभिनंदन बर का. आई तुमचं बी अभिनंदन. अहो आता आमचं कसलं अभिनंदन, सगळं तर तिनंच केलंय. आम्हाला तर वाटलं या वर्षी पास होती की नाही कोणाच ठोक. तर काय अरे भैया, निकाल हिजा आणि टेन्शन आम्हाला सगळ्यांना. नाही म्हणलं एवढी आनंदाची खबर आहे, स्वतः जाऊन शुभेच्छा द्यावं. आहेत का शीतल घरात? हाय की, थांबा बोलली होती. शीतल, अगे शीतल, जरा बाहेर ये. काय जमे टॅलेंट. अरे भैया, हे काय रे? अहो नाना, मोकळ्या ते कसं जायचं म्हणून माझ्याकडून छोटस गिफ्ट. अरे काय असू देव नाना. शीतल अभिनंदन बर का. ये एक फोटो घेऊ. आप्पा या फोटो. शीतल या. चालेल. हा सावर आहे बर का. शीतल, जरा स्माइल केली तर बरं होईल. ओके. शीतल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. दे ना. तुम्हाला बोललो नव्हतो तुमचा हात हातात घेणार म्हणून. अहो ही तर सुरुवात आहे. लवकरच हा हात कायमचा माझ्या हातात घेतो का नाही बघा.